सुप्रभात मुलांनो, मराठीत भाषा विषय शिकताना आपण प्रामुख्याने 4 भाषिक कौशल्याचा विचार करत असतो आणि ते 4 भाषिक कौशल्य म्हणजे वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य आणि लेखन कौशल्य. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका अतिशय महत्त्वाच्या लेखन विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि तो महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध लेखन. तर मग निबंध या शब्दाची फोड कशी करतात आणि त्याचा अर्थ काय हे आपण समजून घेऊया. निबंध, नि अधिक बंध म्हणजे निबंध. योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध. जेव्हा आपण कुठलेही विचार व्यवस्थितपणे जुळवत जातो आणि ते एकत्र गुंफतो, बांधतो, त्यालाच निबंध असे म्हणतात. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे आणि जुळवणे असा आहे. निबंध हा विषय समजून घेताना आपण त्याची तुलना हार गुंफण्याच्या प्रक्रियेशी करूया. म्हणजे निबंध कसा तयार होतो हे आपल्याला जास्त सविस्तर पद्धतीने लक्षात येईल. ज्या पद्धतीने हार गुंफत असताना आपण बागेत असलेल्या किंवा बाजारात असलेल्या अनेक पद्धतीची फुले उपलब्ध असली तरी आपल्याला आवश्यक असणारी हारासाठी तीच फुले निवडतो. तर मग इथे खूप सारी फुले आहेत आणि पूर्णच फुलं काही आपण घेत नाही. त्याच्यामध्ये जी आपल्याला योग्य वाटतात ती आपण हारासाठी निवडत असतो. मग तसंच निबंधाचं काहीच आहे. निबंध लेखन करताना सुद्धा आपण आपल्या पद्धतीने मनातील असंख्य विचारांपैकी निबंधातील विषयाला अनुसरणच आपण करत असतो. ज्याप्रमाणे आपण फुलाचा हार हा सुई आणि धाग्याच्या माध्यमातून गुंफत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचारही आपण लेखणी म्हणजेच पेन व कागदाच्या साहाय्याने प्रत्यक्षामध्ये उतरवत असतो. फुलाचा हार हा अधिक आकर्षित, सुशोभित दिसावा म्हणून आपण त्यात वेगवेगळी पाने, रंगीत बेचक टाकत असतो. म्हणूनच मग आपला हारही सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे मग आपल्याला आपला निबंध सुशोभित करण्यासाठी आपण त्यात एखादा सुविचार, एखादी म्हण, कवितेच्या ओळी किंवा सुभाषित, एखादा चांगला विचार किंवा एखादी घटना निबंधात टाकू शकतो किंवा निबंधाची सुरुवात या गोष्टीने करू शकतो. तर मग आपला निबंध अतिशय आकर्षक होतो. मग ज्याप्रमाणे फुलाचा हार सुशोभित दिसतो त्याच पद्धतीने आपला निबंधसुद्धा अतिशय सुंदर व वाचनीय ठरू शकतो. मग अशा प्रकारे आपण फुलाच्या हाराच्या प्रक्रियेसोबत निबंधाच्या प्रक्रियेची तुलना केली तर निबंधाचा विषय आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो. मग निबंध लेखनासाठी किंवा निबंधाची रचना करण्यासाठी आणखीन कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते आपण समजून घेऊ. कधीही निबंधाची सुरुवात करताना आकर्षक सुरुवात, कविता, सुविचार, म्हण, वाक्प्रचार, सुभाषित, घटना, विचार इत्यादी कुठल्याही प्रकारचे आपल्याला आपल्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने आपण निबंधामध्ये त्या विषयाशी संबंधित असे सुविचार, म्हण, वाक्यप्रचार घेऊ शकतो. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली की आपलं अर्ध काम तिथेच पूर्ण होतं. म्हणून कधीही निबंधाची सुरुवात करताना आकर्षक पद्धतीने करणे गरजेचं आहे. गाभा, त्यानंतरचा भाग म्हणजे गाभा. गाभा कशाला म्हणायचं तर हा निबंधाचा मध्य भाग आहे. त्यानंतर निबंधाचा गाभा आपल्याला सजवायचा असतो. म्हणजेच त्यावर आपण साधक बाधक चर्चा करायला हवी. आणि साधक बाधक म्हणजे जो आपल्याला विषय दिलेला आहे तो लक्षात घेऊन त्याच्यावरती
आपण चर्चा करायला पाहिजे. आणि निबंध लिहित असताना कधीही सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू या दोन्ही गोष्टीवर चर्चा करून आपण तो मध्यभागामध्ये गुंफणे गरजेचं आहे. त्याचबरोबर निबंध लिहित असताना दिलेल्या विषयाला धरूनच माहिती लिहिणे गरजेचे आहे. निबंधामध्ये अधिक पाल्लाळ लावू नये. काहीजण एकाच गोष्टीची खूप सारी माहिती लिहित असतात, पण निबंधामध्ये ज्या विषयाशी संबंधित आहेत त्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. आणि निबंध लिहित असताना कमीत कमी 3 मुद्दे लिहिणे तरी गरजेचे आहे. कमीत कमी त्यापेक्षा आपण 4-5 मुद्द्यामध्ये निबंधाचा लेखन करू शकतो. निबंधाचा समारोप किंवा शेवट कधीही मग आपण निबंधाच्या गाभ्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचार लिहिल्यानंतर समारोप करताना तो सकारात्मक असणे गरजेचे आहे. आणि जर आपण सकारात्मक निबंध लिहिला, त्याचा शेवट केला, तर तो निबंध वाचनीय ठरतो. तर मग अशा प्रकारे आपण निबंधाची सुरुवात, मध्य आणि शेवट केला तर निबंध आपला अतिशय सुंदर होतो. निबंध लेखनातील महत्त्वाच्या गोष्टी. आता महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? तर योग्य परिच्छेद करावा. निबंध लेखनातील महत्त्वाच्या गोष्टीपैकी पहिला म्हणजे निबंध लेखनामध्ये असंख्य मुलं काय करतात? एकाच परिच्छेदामध्ये किंवा एकाच पॅरेग्राफमध्ये लेखन करतात. ज्या प्रकारे दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना आपण एकाच परिच्छेदात लेखन करतो, तसे न करता योग्य परिच्छेद पाडून आपल्याला सुटसुटीत लेखन करता आले पाहिजे. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की परिच्छेद कसे पाडायचे आणि कुठून सुरुवात करायची? तर मग प्रत्येक वेळी नवीन मुद्दा नवीन परिच्छेदामध्ये घेऊन आपण परिच्छेद लिहावा आणि एकाखाली एक मुद्दे घेऊन सविस्तर त्याची गुंफण करणे गरजेचं आहे. नवीन मुद्दा नवीन परिच्छेदामध्ये लिहिणे गरजेचं आहे. सुवाच्य अक्षर निबंध लेखन करताना आपलं अक्षर सुवाच्य असले पाहिजे. सुवाच्य याचा अर्थ काय? वाचनीय. त्यामुळे आपण जे विचार मांडलेले आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचतात. ज्यामुळे आपले विचार किंवा ज्या अक्षरामुळे आपले विचार इतरांना कळतात, ते कितीही चांगल्या पद्धतीने आपण मांडण्याचा प्रयत्न केला तरी आपण अक्षर जर वाचनीय नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एखाद्या वेळी आपलं अक्षर मोत्यासारखं नसलं तरी चालेल, पण निदान ते वाचनीय असावे. म्हणजे एखाद्या वेळी आपलं अक्षर खूप सुंदर नसेल तर चालेल, पण जे काही लिहिलेलं आहे ते वाचनीय म्हणजे वाचण्यासारखे असावे. जे अक्षर आपण पेन आणि लेखणी याच्या साहाय्याने कागदावरती उतरवलेलं आहे ते अगदी वाचण्यायोग्य असावं. लेखन शुद्ध असावे. निबंधामध्ये व्याकरणिकदृष्ट्या लेखन हे शुद्ध असावे. निबंधामध्ये शुद्ध लेखनाला खूप महत्त्व आहे. काना, मात्रा, वेलांटी जर आपण चुकीची दिली तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला तर मग वाक्याचा अर्थसुद्धा बदलत असतो. त्यामुळे आपण निबंध लिहित असताना योग्य शब्दाची निवड करावी. त्याचबरोबर अर्थपूर्ण वाक्य रचना लिहिणे गरजेचं आहे. जर आपण अर्थपूर्ण वाक्यरचना लिहिली नाही तर आपल्याला निबंधामध्ये सिक्वेन्स लागत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सराव करणे गरजेचं असतं. प्रॅक्टिस. कोणतीही गोष्ट आत्मसात करताना आपण पहिले सराव करणे गरजेचे आहे. अधिकाधिक निबंध लेखन चांगले होण्यासाठी आपण अधिकाधिक सराव करणे गरजेचे असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलणे ही प्रक्रिया ऐकणे या प्रक्रियेवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे लिहिणे ही क्रियासुद्धा वाचन या क्रियेवर अवलंबून असते. लक्षात घ्या, बोलणे ही प्रक्रिया जशी ऐकणे या प्रक्रियेवर अवलंबून असते त्याचप्रमाणे
लिहिणे ही प्रक्रियासुद्धा वाचन या क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वाचन हे अवांतर असावे. अवांतर वाचनामध्ये आपल्याला कथालेखन, दररोजच्या वाचनामधले न्यूजपेपर, मासिक हे जर आपण सतत वाचत गेलो तर आपला शब्दसाठा, शब्दसंग्रह वाढत असतो. आणि ज्यावेळी आपल्याला एखादा विषय दिलेला असतो त्यावेळी आपण त्याचे मुद्दे आपल्याला सहज सुचत जातात. म्हणून कधीही आपण वाचन हे आपले अवांतर असावे. जेवढं जास्त विषय तेवढे मुद्दे आपल्या मनात संग्रही राहतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अधिकाधिक वाचन केलं तर जेव्हा निबंधाचा विषय आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आपोआप ते मुद्दे आठवतात आणि त्यामुळे निबंध लिहिताना आपल्याला जास्त सोपं जातं. अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला निबंध लेखनामध्ये करणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीने आपण निबंध छान व्यवस्थित लिहिला तर निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये छान असे मार्क्स पडतात. तर मग या निबंधाचे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला 3 प्रकार पाहायचे आहेत. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने निबंधाचे 3 प्रकार कोणते आहेत ते सांगता येतील. पहिला आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे आत्मवृत्तपर निबंध आणि तिसरा आहे कल्पनात्मक निबंध. परीक्षेमध्ये आपल्याला ह्या 3ही प्रकारावरती एक एक निबंध विचारला जातो आणि या निबंधाचा आपल्याला मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला व्यवस्थित निबंध लिहायचा असतो. आणि जे निबंधाला आपल्याला शीर्षक दिलेलं असतं, शीर्षक मात्र तेच ठेवायचं. काही जण काय करतात, जे निबंधाला शीर्षक दिलेलं आहे ते बदलून स्वतःचं लिहितात, म्हणजे स्वतःला वाटेल तसं देतात. पण निबंधामध्ये कधीही शीर्षक याने हेडिंग ते बदलू नये. जे निबंधाचं शीर्षक दिलेलं आहे, हेडिंग दिलेले आहे तीच ठेवावी. मात्र कथालेखन करत असताना कथालेखनाला आपण आपल्या मनाने त्या विषयाशी संबंधित शीर्षक देऊ शकतो. तशा प्रकारे निबंधमालेत मात्र किंवा निबंधामध्ये आपण करणं गरजेचं नाही. कधीही निबंधाची सुरुवात ही आकर्षक असून 3 ते 4 मुद्दे असणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध लिहित असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ते आपण सविस्तर समजून घेऊ. वर्णनात्मक निबंध लिहित असताना दिलेल्या विषयाचे वर्णन करायचे असते. तिथे एक विषय हा दिलेला असतो आणि त्या विषयाचे वर्णन करायचे असते. आणि हा जर विषय आपल्याला माहिती असेल किंवा हे एखादे प्रेक्षणीय स्थळ असेल, किल्ला असेल किंवा एखादी सहल असेल, तिथे आपण जर ते पाहिलेलं असेल तर तिथलं वर्णन आपण व्यवस्थितपणे आपल्या शब्दामध्ये आपल्याला गुंफून वाक्यामध्ये कागदावरती उतरायचं असतं. निबंध लिहित असताना भाषा सोपी पण प्रभावी असावी. सुटसुटीत वाक्यरचना आणि एकदम समजेल अशी सोपी आणि आपल्या भाषेचा इतरांवर प्रभाव पडावा अशी भाषा आपण लिहिणं गरजेचं आहे. वैयक्तिक अनुभव हेच वैश्विक अनुभव असतात. म्हणजे आपले जे अनुभव आहेत तेच इतरांचे असतात. आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं जे अनुभव आहेत तेच प्रत्येकाच्या गावाचे अनुभव असू शकतात. त्यामध्ये थोडाफार बदल करू शकतो. किंवा माझ्या आईविषयी अनुभव हे तुमचे पण सारखे अनुभव असू शकतात. कारण जगात आई ही सगळ्यांवरती, आपल्या मुलांवरती सारखेच प्रेम करत असते. फक्त घटना वेगवेगळ्या असतात. जगातील प्रत्येक आई ही आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते आणि सारखीच काळजी घेते. तेच अनुभव आपल्याला इथे उतरवायचे असतात. त्याचप्रमाणे माझे आजोबा किंवा माझी शाळेतील अनुभव, अशा प्रकारे आपल्याला वर्णनात्मक निबंधामध्ये व्यवस्थितपणे वर्णन करावे लागतात. शेवटी ओळ पहा. 4थ्या ओळीशी निगडीत आहे. म्हणजे जगातील प्रत्येक आई आपल्या मुलांवर
सारखेच प्रेम करते आणि सारखीच काळजी घेते. फक्त प्रेम करण्याची व काळजी घेण्याची पद्धत मात्र वेगळी असू शकते. हा मुद्दा कुठल्या निबंधाशी योग्य करता येईल आपल्याला? माझी आई, माझे आजोबा, माझे वडील किंवा माझी आजी ह्यांचे अनुभव मात्र सारखेच असतात. फक्त त्यांची प्रेम करण्याची किंवा काळजी घेण्याची थोडीशी पद्धत वेगळी असते. तर अशा प्रकारे ह्या सर्व मुद्द्यांचा विचार आपल्याला वर्णनात्मक निबंध लिहिताना करावा लागतो. वर्णनात्मक निबंधाचं एक उदाहरण पाहूया. माझा गाव. माझा गाव लिहित असताना सुरुवात कशी करायची? एखादी वेळी असं आपण लिहू शकतो की निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवागाव गाव आहे आणि जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव. किंवा सुट्टीत गावाकडे जाण्याची लागलेली हुरहुर. या सुरुवातीला मग आपल्याला गावाचे नाव आणि थोडंफार गावाचं वर्णन, आपल्याला आपल्या गावाची ओळख करून द्यायची आहे. त्यानंतर गाभा. गाभा म्हणजे मध्यभाग. यामध्ये 2 ते 3 परिच्छेद येणे आवश्यक आहे. गाव आणि शहरातील फरक आपल्याला लिहावा लागतो. तेथील वातावरण, संस्कृती, माणुसकी ही कशी आहे? ही निश्चितच शहरी संस्कृतीपेक्षा वेगळी असते. ते तिथे आपल्याला मांडायचं आहे. आणि माझं गाव मला का आवडतं, तिथलं वैशिष्ट्य काय आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आणि गावामध्ये काही समस्या असतात, त्या पण आपल्याला मांडायच्या आहेत. म्हणजे या मध्यभागामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही बाजू आपल्याला लिहायच्या आहेत. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये निबंधाचा समारोप. यामध्ये गावं टिकली पाहिजेत, कारण गावाकडे आज लोकांचा ओढा कमी होत चाललेला आहे. ही लोकं शहराकडे चाललेली आहेत. त्यामुळे गावं टिकण्यासाठी आपण काय काय करणे गरजेचं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. आणि तिथल्या समस्या दूर झाल्या पाहिजे, तर मग हे गाव आपलं सुंदर राहील. तिथे ज्या समस्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत, असं आपण निबंधात लिहून निबंधाच्या शेवट करावा. आत्मवृत्तपर निबंध. ज्या विषयाचे आत्मवृत्त लिहायचे आहे ते आपण स्वतः आहोत अशी कल्पना करायची आहे. आता आत्मवृत्त निबंधामध्ये आपणच तिथे स्वतःहून लिहायचं असतं किंवा दिलेल्या विषयातील घटक आपल्याशी बोलत आहे असं तरी आपल्याला लिहायचं असतं. घटना व संवादांना जास्त महत्त्व. म्हणजे आत्मवृत्त निबंधामध्ये घडलेल्या घटना आणि तिथे जे संवाद झालेले आहेत त्याला मात्र जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. विषयाला अनुसरूनच भाषाशैली असावी आणि जी भाषा आहे ती आपली जो विषय दिलेला आहे, एखाद्या वेळी ग्रामीण भाषा, शहरी भाषा, अशा प्रकारे तेथील घटनेला धरूनच भाषा असावी. दिलेल्या विषयाच्या भूतकाळापासून सुरुवात करून सध्याच्या परिस्थितीत बाबत भाष्य करावे. म्हणजे आत्मवृत्त निबंधामध्ये आपल्याला भूतकाळापासून सुरुवात करून सध्यापर्यंत जी स्थिती होत आहे ते आपल्याला तिथे उतरायचं आहे. आणि भावनिक आव्हान करणारा शेवट असावा. आणि केव्हाही मग या निबंधामध्ये भावनिक आव्हान करणारा शेवट. भावनिक म्हणजे काय? त्याविषयी आपल्याला कुठेतरी मनामध्ये हे निर्माण झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण शेवट करावा. याचं उदाहरण पाहूया आपण. फुलाचे आत्मवृत्त हे आत्मवृत्त निबंधामध्ये मोडतं. सुरुवात कशी करू शकतो आपण? मंदिराबाहेर असलेल्या निर्माल्यकडे माझं लक्ष गेलं आणि निर्माल्य कलशावर असलेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलातून अचानक आवाज आला. अशा प्रकारे. किंवा एखाद्या वेळी मी बागेत फिरत होतो आणि बागेत फिरत असताना अचानक मी गुलाबाच्या झाडाजवळ थांबलो. एक फूल सुंदर दिसत होतं आणि त्या फुलामधून आवाज आला. किंवा एखाद्या वेळी एक रस्त्यामध्ये हार पडलेला होता आणि माझ्याकडून तो तुडवला गेला, तेव्हा त्या हारामधून आवाज आला. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं. मग गाभा, जो निबंधाचा गाभा आहे त्याच्यामध्ये काय लिहिल? मग तो फूल आपला स्वतःची आत्मकहाणी सांगतोय की माझा जन्म कुठे झाला, कसा झाला. कळीचे फुलात रूपांतर होण्याचे सुंदर वर्णन. मग फूल अगोदर कळी असतं आणि त्याचं वर्णन फुलामध्ये करायचं असतं.
पूर्ण फूल झाल्यावरती मनात अनेक कल्पना. एक खट्याळ मुलाने ते खुडून रस्त्यावर टाकणे. म्हणजे एखाद्या झाडाला फुलं आलेलं खट्याळ मुलाने ते तोडून टाकणे आणि मग आजीने उचलून निर्माल्य कलशात टाकणे. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढी चांगली लोकं आहेत तेवढीच वाईटही याचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि समारोप कसा आहे, आयुष्याचा शेवट हा वाईट झाला म्हणून दुःख वाटते. तर मग ह्या फुलांना असं वाटतं की अशा प्रकारे माझा शेवट हा वाईट झालेला आहे. म्हणजे इथे आपल्याला भावनिक आव्हान दिसतं आहे, म्हणूनच वाईट वाटतं. अशा प्रकारे आपण हा निबंध लिहू शकतो. तर निबंध लेखनातील तिसरा प्रकार कल्पनात्मक निबंध. दिलेल्या विषयावर कल्पनेच्या साह्याने लेखन करणे. म्हणजे विषय दिलेला असतो, कल्पना मात्र आपल्या असतात आणि त्याच्या साह्याने लेखन करायचे आहे. कल्पना म्हणजे अतिशयोक्ती नको. कल्पना अशा असाव्यात की ज्या प्रत्यक्षात उतरतात. ते ज्या प्रत्यक्षात उतरत नाहीत त्या कल्पना जर केल्या तर तो निबंध वाचनीय ठरत नाही. आणि कल्पनेच्या आधारे दिलेल्या विषयाचे महत्त्व अधोरेखित करणे. फायदे व तोटे दोन्ही स्वरूपात लेखन करता येते आणि कल्पनात्मक निबंधामध्ये फायदे आणि तोटे ह्या दोन्ही स्वरूपामध्ये आपण लेखन करू शकतो. याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर सूर्य उगवला नाही तर, किंवा परीक्षा झाल्या नाही तर, अशा प्रकारे कुठलीही गोष्ट वृक्ष नष्ट झाली तर असा विषय हा असू शकतो. सुरुवात मग कशी करायची? मनामध्ये कल्पना येण्याचे कारण. एखादी वेळी सूर्यग्रहण असतं आणि आपल्या मनामध्ये कल्पना येते की अरे सूर्यच उगवला नाही तर, मग काय होतं ते आपल्याला गावामध्ये विचारायला पाहिजे की मग सूर्यच नाही उगवलं तर मनात येणारे गमतीदार विचार की शाळा नाही, अंधार पडेल, आणि मग याचा अंधाराचा सृष्टीतील विविध घटकावरती होणारा परिणाम, तसंच मनुष्य प्राण्यावरती होणारा परिणाम. आणि मग त्यानंतर आपल्याला आठवतं की नको रे बाबा, हे किती भयानक आहे, त्याच्यापेक्षा सूर्य उगवणंच गरजेचं आहे असं आपण लिहित गेलं पाहिजे. आणि समारोपामध्ये असं लिहायचं की नको रे बाबा, प्रत्यक्षामध्ये सूर्य उगवणंच गरजेचं आहे. ती कल्पना बरोबर नाही. जी आपल्या मनामध्ये कल्पना आलेली होती ती अगदी चुकीची आहे. अशा प्रकारे मग आपण तिन्ही निबंध व्यवस्थितरित्या लिहू शकतो. पण प्रत्येक वेळी आपल्याला या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. तर मुलांनो, आज इथेच थांबूयात. धन्यवाद.